नमस्कार मंडळी. नमस्कार सगळ्यांना. कशी आहे बरे का? तर बघा आज मी एक नवीन म्हणजे असं वेगळी काहीतरी रेसिपी बनवते बघा. आणि बाहेर पाऊस पडला ना तुमच्या जिभेला चटकाई. तू काय 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 ही तर करून सगळ्यांनाच खायला. माहिती आहे आमच्या, त्याच्यामुळे ना काय वादच नाही त्याच्यात. कारण तेच का की. सगळ्यांना माहिती आहे मला ना सारखं काय ना काय खायला चटक्या चालूच चुटक्याचं असते. खायचं लागतं. म्हणजे चालूच असते मला तोंड साधारण जेव्हा बघल तेव्हा तेच मला की वाटतं मग. झोपल्यावर तेवढं बंद असं नाही तर चालूच असते काय. तर बघा तेच मी की. इथं आणि तू थांब जरा आता माझं बघू दे. हा हे बघा मी इथं मस्त असा बटाटा, पिवळा बटाटा करून घेतलाय बघा, परतून घेतलाय. आणि पाव आणले होतं आम्ही, लादे आणले ते इथनं, आमच्या इथनं भेटते ते आमच्या इथं. मग ती लादे आणले त्या बघा. आणि पावाचे असे तुकडे करून घ्यायचं दोन, म्हणजे दोन असं पूर्ण- भाग बनवून हा घेतले. दोन असं पार्ट असं बनवून घेतले ते बघा. आता ही बटाटा आहे का नाही, पण त्याला तर नाव काय द्यायचं त्याला सगळं खरं काय द्यायचं ते बेत द्यायचं ती सांगते ती काय ते. जरा आपण त्याला असं थोडस, आमचा काय बटाटा शिजत नव्हता काय, त्या बटाट्याचा लय फॉल्ट आलता. असं ती भरत असत मध्ये. म्हणजे शिजलाय बरं का, पण लय छोटा मोठा मोठा राहिलाय. बटाट्यात मीठ टाकले ना. हो टाकलंय मग. बास्कर बास्कर ओके थोडा थोडा बटाटा भर मध्ये. आता उलताना टाक बघा पडी ना, उलताना टाक थोडा थोडा. दाब तसा. हातानं काय दाबणं व्हायचं नाही, पोळायचं. दाबण पाहू दाबवरनं. हे बघा हे झालं का हा. असं. तुम्ही आता ह्याला नाव सांगा, कारण का माझ्याकडे नाव सांगा. आता काय काय बेसन मध्ये बुडवून टाकते ती. आम्ही बेसन मध्ये नाही आपण करणार बेसन अजिबात. मध्ये, हा. तुम्ही बघा तुम्ही आता काय काय बनवणार आहे तुमच्या. शी असं असं ना सगळ्या पावात असं बटाटा भरून घ्यायचा. आता असं मी असं चुपट होईल लईच असू द्या. एवढं का आपल्या घे. घरी तुनाला द्यायचं नाहीये, कारण का तिथं कोण नाहीच आमच्या इथं. बस बस लय पण बटाटा नको भरू. आणि कोथिंबीर आज कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. काय सांगू तुम्हाला, मम्मीनं ना अर्धा किलो कोथिंबीर ह्यातच टाकली असं वाटायला मला आवडती कोथिंबीर माहिती का. पण मला आवडत नाही. मम्मीला आणि माझ्या मोठ्या बहिणीला इतकी कोथिंबीर आवडते ना, बासच काय सांगूच नका तुम्हाला. चांगली असते तिला नुसती कोथिंबीर खाल्लेली. कोथिंबीरच खायला द्यायला पाहिजे या. कारण का ह्या कोथिंबीर लय हवरे. आमच्या तनुजाची रेसिपी, आमच्या तनुजानं स्वयंपाक बनवलेला बरेच म्हणजे कमेंट आहेत. तनुजाला छान स्वयंपाक केलाय. तनुजा अशीच मदत करत जा सगळ्यांना मनापासून. मला स्वयंपाक येतो बरं का, कारण का माझ्या कामामुळे मला टाइम भेटत नाही, सकाळी उशीर होतो त्याच्यामुळे. टाइम कटाळ्यावर असतंय सगळं. हा मी कधीही एवढ्या टायमिंग मध्ये एवढं करील आणि नाही करील म्हणून त्याच्या टायमिंगच्या आतमध्ये काय करायचं नाही अजिबात सुद्धा. घड्याळाला बघूनच ही करायचं. ती सवय तेच लागली की मग. शाळेची, त्याच्यामुळं आता कसं उन्हाच्या सुट्टीत बी तसं चालू झालंय बघा. त्याच्यामुळं काय स्वयंपाक मला येतो बर का, म्हणजे पण मी कधी करत नाही. मम्मी करू देत नाही. मम्मीला सकाळी लवकर कामाला जायचं असते, त्याच्यामुळं ती लवकर करते. मी उठते 7ला, तिथनं आंघोळ पाणी चहा, कुठं काय तोपर्यंत 8, 8:30, 9 वाजते त्या. मग मम्मी जाते 7, 7:15ला कामाला जाते. त्याच्यामुळं काय वेळच भेटत नाही स्वयंपाक. रात्री आल्यावर मग राहू दे म्हणते, मग माझी मी करते. मग झालं ह्याच्यात मिटलं झालं, ते तेच करते. त्याच्यामुळं आपण काय नादा लागत नाही जास्त. आणि आता शिक घेतलंय नाही आता तनुजाला असाच आता सगळं स्वयंपाक बनवायला मला चपाती ही बाकीचे छोटे छोटे भाजी करायचं, तर फक्त भाकरीचं जरा जमत नाही बरं का. मी केलेल्या दाखवल्या असत्या. प्रयत्न चालू आहेत. हा प्रयत्न चालू आहेत, जरा जास्तच प्रयत्न चालू आहेत. काल मग मी गेलती बर का, पण काय झालं माहितीये का, मला काय जमना भाकरी केली बर का, पण मला ती टाकायलाच आली नाही. ती मोडले त्या अशा जरा, म्हणजे मी भाकरी केलेल्या कोणाच्या आगीच लागणार नाही त्या. असं द्या, छोटासा मोठासा माझा प्रयत्न असा चालू राहील. कधी कधी आधी मध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही बघत जावा, कारण का मी स्वयंपाक करते म्हणल्यावर. सगळ्यांना थँक्यू इतक्या छान कमेंट केल्याबद्दल, आणि तसंच तरी कमेंट केलेल्या साहित्या सगळ्यांना धन्यवाद, मनापासून धन्यवाद. मी आभारी आहे तुमची. असाच मी व्हिडिओ टाकत जाईल, तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहावा. आणि आपल्या सहदेव घडके या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा आणि कमेंट करायला तर कधीच विसरू नका अजिबात. आणि तसंच तर आमच्या घराचं काय काम चालूच आहे, त्याच्यामुळं ती पण व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. ती पण व्हिडिओ तुम्ही बघा. आमच्या घरामध्ये काय काय बदल केलाय, काय काय नाही. आपण आता ह्याच्यात तेल, छोटा मोठा प्रयत्न केलाय घरात सुद्धा आम्ही बांधायचा. हा तेल टाकून घेतलं बघा त्याच्यात. आता त्याच्यात तेल टाकून तेल हे कर की जरा फास्ट कर की.
अगं हा. ती जरा टेक्निकल फॉल्ट आहे माझा. दही टाकलं तेल. टाका टाक पसरं वास. ती पण टाकून. आव. बोललं की असतं. मला एक सवय आहे बर का, काय करायचं, तेल तापलेलं असलं का त्यात असं ना तर परत बोट बस 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 अजून एक टाकते काय. ओके. बारीक कर गॅस आता करप त्याला खाल्लं. हा आता पाव फिरव हातानं तर चांगलं. तेलाची किटली तुम्हाला सांगते तेल लय महाग झाले या. सांडलं माझ्याकडनं. आणि तिनं काल त्या म्हणजे किटली सांडली. काय करावं आता? सांडत काय होत नाही, चांगलं असतं तेल सांडलेलं. हो म्हणते ती बरं का, तेल सांडलेलं चांगलं असते का, चांगलं असते माहित नाही बरं का मला. सगळीच म्हणते ते तेल सांडलेलं चांगलं असते. मग माझं काय म्हणणं आहे माहितीये का, एकदा डबा आणावं देव. तेल सांडलेलं चांगलं असते म्हणते ते. बघ खालच्या बाजूने भाजलं का, शेकलं का, शेकलं का, दाब होतं नाही जरा. मध्ये एखादा पाव फिरव घे. उलताना दाब की. नाही मला हाताने सवय उलतांच्या नदीला. आपला हातच एक उलताना आहे, असा एवढा लांबडा आहे की अगं. हाताने दाब ही कर की ग. हातानच करते की मग मी पलटी होती या. भाजले तर बघा वा आता वा वा दोन्ही. वा 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 रे भारी भारी दिसायला लागलंय. मम्मी हे कसं दिसतंय माहिती का तुला, मी सांगू का. दाबेली सारखं, कारण आपल्या दाबेलीचा मसाला केला नाही आपण, नाहीतर आपल्याला येत पण नाही दाबेली. पण आता ही छान आपण दाबेलीच म्हणायचं. दाबेली केली आपण घरच्या घरी, म्हणजे वेगळं त्याच्यात काहीतरी काय आणि- शेंगदाणं काय डाळिंबीचं बी हे नव्हतं. म्हणजे दाबेली कशी म्हणजे ती अशी वेगळीच असते, म्हणजे चवीला पण आंबट छान लागते. आंबट हा. तिखट त्याची चव असते या. हा टाक त्या टाक 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 की आधी ती. ते टाकते टाक टाक होतंय का नाही तुझं. हे बघा आपली नवीन स्टाईलची दाबेली करून रेडी झालेली आहे. आणि आपला सॉस, टोमॅटो सॉस नव्हता, आणायला लावला होता मी आत्ताच, मग मी घेऊन आली आहे. हे पॅकेज खोलून बसलो असतं आत्ता निघ ना की ती बी नको म्हणते काही निघायला. वडकी येतंय निघलं. घ्या चला आता मला लई भुका लागली. ते टोमॅटो सॉसला काय झालं, कलर बदलला काय? कसलाच आहे टोमॅटोच आहे फक्त कलर बदलला. तरी चला आपण मम्मीकडे देऊ टेस्ट करायला. मी केलंय म्हणलं. आता मी केलंय खरं, होय केलंय खरं. आता सांग तू कसं झालंय मला ते. आता बघू दे. हा कसं झालंय ती सांग मला तू. चांगलं झालंय का, छान झालंय. आता एवढा खाऊन बघू दे. हा हा सांग आता कसला झालाय. बास्केट मस्त असं आम्ही बटाटा दाबेली केली. बटाटा दाबेली. आता काय करावं, त्याला नावच नाही. तर भाजी केली खरं, सगळं बनवले, पण नावच छान माहित झालं, नाही. एक नंबर झालं. हा बघा काहीतरी गडबडीत वेगळंच काहीतरी झालं त्याचं. बनवणार होतो पण हे वेगळंच काहीतरी झालं. आज बुधवारच्या बाजारात आणलं होतं खायला, ते पण खाल्लं होतं. एवढी काही भूक नाही, म्हणलं एमर्जन्सी थोडस काहीतरी बनव. तर मी बनवलं तर छान झालंय बघा. पाव आधी बटाटा शिजवलं होतं आम्ही, त्यात बटाटा भरून घेतला आणि कडक कसं पाव बनवले ते असं करून घेतले. तर चला आमच्या तोंडची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. लाईक करायची, शेअर करायची, कमेंट करायला विसरायची नाही अजिबात. तिने पण सांगितले, मी पण सांगितले. तर चला टाटा. एवढाच आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला टाटा बाय बाय.